100 एक ह्या 2-3 टप्पे पाडून मी चाचपणी मात्र ती करतो. या सगळ्या मतदारसंघात जाणार आहे. का नाही जाणार? आणि मग काय हे लोक देणारे कसे बनणार? गोरगरीब 12 बोलीदारांना न्याय कसं काय मिळणार? हे छोटे छोटे जाती आहेत, ह्या प्रवाहात काय येत नाहीत? आदिवासी समाज का प्रवाहात येत नाही? काय येत नाही? हे बघितलं पाहिजे ना आपण. त्यांनी दऱ्याखोऱ्यातच राहायचं का? त्यांना न्याय नको? त्यांच्यासाठी सुविधा नाही दिल्या का? सरकार नाही दिल्या का? योजना तर प्रचंड आहेत SC ST मध्ये, त्यांनाच का मिळत नाहीत? आजही त्यांच्या शिक्षणापासून लेकरं कसं का वंचित आहेत? राजकीय प्रवाहात जिथून त्यांचं प्रगती होणार आहे त्याच्यात का जात नाहीत? दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या समाजाला बी पाण्यापासून शेती का करतात नाही? पाणी का उपलब्ध नाही दरीखोरी असून सुद्धा? हे करणार आहे. मी मराठवाड्याच्या पाण्याच्या विषयात सुद्धा खूप मोठा हात घालणार आहे की मराठवाड्यात जर तुम्ही पाणी उपलब्ध करून दिलं, मराठवाड्यातल्या लोकांना जर 24 तास तुम्ही लाईट उपलब्ध करून दिली, पाणी आणि लाईट आणि त्याच्या मालाला भाव जर दिला, तर तुमच्या कर्जमाफी सुद्धा गरज नाही आमच्या शेतकऱ्याला कशाचीच. पाणलोक हा तुमचा निवडणुकीचा अजेंडा आहे. नाही, अजेंडा नाही सांगितलं मी शेतकऱ्याचा आहे. मी शेतकऱ्याचा आहे म्हणून मला फक्त जाण आहे. काय होतं बाकीकडं की सपाटी असल्यामुळं पाण्याचा थेंब जर पडला तर तो डायरेक्ट जमिनीत जातो. आमच्याकडं लावारिसानं काढलेला असल्यासारखा, ज्वालामुखीतून आलेला असल्यासारखा खडक आहे. त्या खडकावर थेंब पडला तर तो डायरेक्ट खाली जातोय नदीला. मग ते पाणी जर तुम्ही अडवलं, पाण्याचं जर सिंचन केलं, आम्हाला जागेवर जर मोठमोठाले पाण्याची उपलब्धता केली तर आमच्या हेच मुद्दे तुम्ही प्रचारात मांडताल मराठा आरक्षणासोबत. नाही ते निवडणूक लढवावी ते लागली तर? नाही, ते नाही मला आत्ता सांगता येणार, कारण मी काही कुंकडं बरळणारातलं मी तरी पोरगं नाही. मला जे दिसतं ते मी बोलणार आहे. बाकीच्याकडं पडलेला पावसाचा निसर्गातून पडलेला थेंब ह्यो जमिनीत जातो, आमचा पडलेला थेंब पूर्ण वायाला जातो. हे पाणी अडवलं तर आमच्या मराठवाड्यातला शेती कसणारा शेतकरी प्रचंड सुखी होऊ शकतो. मग तिथं जातीचा संबंध नाही. आणि मुसलमानाला आरक्षण दिलं, वेगळा प्रवर्ग 12 बलुतेदारांना दिला, सगळ्यांना न्याय मिळू शकतो. आणि त्यांचा जातीचा जर देणारा बनवेला आपण, संविधानाच्या खुर्चीवर मंत्री केला, तो त्याची जात सुधारणार, त्याच्यातून जातीय तीळ. या सगळ्यांची मोठ तुम्ही बांधणार आहात. का नाही बांधणार? जातीय तीळ. मला जर जातीवाद मिटवायचा आहे राज्यातला, तर असाच मिटावा लागणार आहे. आता त्या जातीचा त्या पदावर बसायचा, मराठ्यांनी मतं करून त्याला मोठं करायचं, त्याला पदावर तो जातीचं काम करण, त्यांनाही वाटण मराठ्यांनी केलं, मराठ्यांना वाटण त्यांना केलं, मग सगळ्यांचा जातीभेद एकदा मिटून जाईल. तीळ मिटवायचा या माध्यमात. तुम्ही दौरा कधी? नाही, दौऱ्याचा नाही, 13 तारखेपर्यंत नाही. 6चा हा विषय वेगळा आहे. 6चा कुठला दौरा आहे? 6ला हिंगोलीला आहे दौरा, 7ला मला वाटतं परभणी, 8 नांदेड आहे, 9 लातूर आहे, 10 धाराशिव आहे, 11 बीड आहे, जालना 12 आहे आणि संभाजीनगर 13 आहे. 13 तारखेला जिल्ह्यातला मराठा एका जागेवर येतो. जिल्ह्यातला मध्ये कुठं न थांबता आपल्या लेकरासाठी आपली शक्ती आपण दाखवली पाहिजे. मोर्चात सहभागी होणार? सगळ्याच म्हणा, बीडमध्ये मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होणार? सगळ्याच. बीडच काय, सगळ्याच. सगळ्या ठिकाणी मोर्चे असणार? हो म्हणजे सगळ्या जिल्ह्यात मोर्चे? हो, 6, 7, 8 असे जे 13 पर्यंत शांतता मोर्चा आहे. आम्ही स्वरूप काय? आमच्या लेकरासाठी आम्ही एकत्र येतो शहरात. त्याचं स्वरूप काय मोर्चा? जनजागृती रॅली करतोय आम्ही, आमच्या समाजाची जागृती करतो की आपल्या लेकराला आरक्षण पाहिजे, एकत्र राहा. नसता तुमच्या लेकराचं तुमच्या हाताने वाटोळं करायचं नाही, विखरून मराठ्यांनी राहायचं नाही, तालुक्यात सर्कलमध्ये उभा राहायचं नाही, रोडवर कोणी उभा राहायचं नाही. सगळ्या मराठ्यांनी जिल्ह्यातल्या एकाच जागेवर, म्हणजे एकाच जागेवर यायचं, एकाच वेळेला यायचं, एकाच दिवशी यायचं आणि सगळ्यांनी यायचं एकजुटीनं, ताकदीनं. देशात मराठ्यांच्या एकजुटीचा मेसेज गेला पाहिजे. अजून एखादा सर्वे करणार? मी अगोदर अगोदर हे 6 तारखेपासूनचा दौरा करतोय. मराठा समाज एकत्र येतोय अगोदर सगळा. आम्हाला आमच्यातले मतभेद बाजूला ठेवायचे. मराठा समाजाच्या नेत्याला जर एखाद्या पक्षामधून त्रास झाला तर त्याला पाठबळ देणारा सुद्धा मराठा असणार आहे. म्हणून आम्हाला ही मराठा एकजूट जनजागृती करायची आणि मराठा एकत्र ठेवायचा आहे. राजकारण अजेंडा समोर ठेवून नाही. म्हणून स्वतःचे पोरं मोठं करण्यासाठी मराठ्यांनी गावची गावं बंद करून एकाच जागेवर यायचं, विखरून थांबायचं नाही. आपण आपल्या तारखेला, आपण आपल्या जिल्ह्यात. आणि राहिला सर्वेचा विषय, तर मी गप्प बसणार नाही.